नेक्स्ट कॅन्डस्टिक आपण बघतोय मारुगोजू कॅन्डस्टिक. मारुगोजू कॅन्डस्टिक ओळखणं अगदी सोपं आहे. पण बघू शकतो की कॅन्डस्टिकला वीक नाही आहेत, म्हणजे फक्त बॉडी इथं प्रेझेंट आहे कॅन्डस्टिकची. ओके, आपण बघू शकतो दोन प्रकारे कॅन्डल असतात, हे बुलिश आणि बेरिश. दोन्ही ट्रेडमध्ये आपण हे कॅन्डस्टिक यूज करू शकतो. तर ह्या कॅन्डस्टिकला ट्रेड कसं करायचं, ज्या वेळेला ह्या कॅन्डस्टिकची नेक्स्ट कॅन्डस्टिक फॉर्म होईल, त्या ह्या कॅन्डस्टिकचा ज्या वेळेला वरती ब्रेकआउट होईल त्यावेळेला आपण इथं बाय साईडचे इन्फ्लुएन्स स्टॉप लॉस जो आहे हा कॅन्डस्टिकच्या खाली आपण एसएल लावू शकतो. सेम बेरिश कॅन्डलमध्ये इथं ज्या वेळेला दुसरी कॅन्डस्टिक फॉर्म होईल त्यावेळेला आपण बेरिश ट्रेड घेऊ शकतो. कॅन्डस्टिकचं लोकेशन बघूया. ही कॅन्डस्टिक फॉर्म होताना ट्रेड कंटिन्युएशन साठी सुद्धा फॉर्म यूज करू शकतो आपण. जसं की आपण बघू शकतो स्टॉक जो आहे हा अप ट्रेंड मध्ये आहे आणि इथे ज्या वेळेला अप ट्रेंड मध्ये स्टॉक कन्सोलिडेट होऊन एक मारुगोजू कॅन्डस्टिक फॉर्म झालेले आहे, त्यावेळेला आपण असं गृहीत धरू शकतो की हा ट्रेंड जो आहे हा अप ट्रेंड हा कंटिन्यू आहे. ओके, असं सुद्धा आपण ह्या कॅन्डस्टिकचा यूज करू शकतो. आणि रिव्हर्सिंग सुद्धा ट्रेड आपण यूज करू शकतो. आपण बघू शकतो डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये येऊन इथे जे आहे मारुगोजू कॅन्डस्टिक फॉर्म झालेले आहे, हे आपण इथं सुद्धा आपण ट्रेड करू शकतो.